नमस्कार. चला आज एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी खूपच गहन आहे. अग्नीचा बाप्तिस्मा. पण याचा नक्की अर्थ काय? आणि एकच अग्नी एकाच वेळी मुक्ती आणि न्याय या दोन्ही गोष्टींचा प्रतीक कशी काय असू शकते? हे जरा विरविरिंग वाटतं नाही का? पण अग्नीचं हे एकच चित्र दोन वेगवेगळ्या मार्गांची गुरुकिल्ली आहे. एक मार्ग आहे शुद्धीकरणाचा आणि दुसरा आहे अंतिम न्यायाचा. चला तर मग या रहस्याच्या खोलात जाऊया आणि हे कोडं उलगडूया. ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी आपण हे 5 टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. या प्रवासाच्या शेवटी यामागचं संपूर्ण चित्र एकदम स्पष्ट होईल. सगळ्यात आधी मूळ संकल्पना काय आहेत ते समजून घेऊया. आपलं मूळ साहित्य हवनवेधीला म्हणजे यज्ञाच्या विधीला एक असं शक्तिशाली प्रतीक मानतं ज्याचे 2 अर्थ आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथे 2 वेगवेगळ्या आगींबद्दल बोललं जात नाहीये. अग्नी एकच आहे, पण तिचा अनुभव 2 पूर्णपणे वेगळ्या प्रकारे येतो. हे अगदी सूर्यासारखं आहे. तोच सूर्य फुलांना वाढवतो आणि त्वचेला जाळूही शकतो. सूर्य एकच, पण त्याचा परिणाम पूर्णपणे वेगळा असतो. आता हा बाप्तिस्मा इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मृत्यूच्या 2 प्रकारामधला फरक समजून घ्यावा लागेल. पहिला मृत्यू म्हणजे काय? तर देवापासून तुटणं, एक प्रकारचं आध्यात्मिक वेगळेपणा. ही तीच अवस्था आहे जी येशूने वधस्तंभावर अनुभवली होती. आणि दुसरा मृत्यू, तो म्हणजे सगळं संपणं, अंतिम विनाश, ज्याला साहित्यात अग्नीचं सरोवर म्हटलंय, त्यात संपूर्णपणे नष्ट होणं. या 2 मृत्यूंमधला फरकच आपल्याला अग्नीच्या बाप्तिस्म्याचे 2 वेगवेगळे परिणाम समजून घ्यायला मदत करतो. आणि पुढच्या विश्लेषणासाठी आपण हीच व्याख्या आधार म्हणून वापरणार आहोत. आणि हे आपल्याला कथेच्या एका निर्णायक वळणावर घेऊन येतं, वधस्तंभावरील बलिदान. ते इतकं आवश्यक का होतं आणि ते येशूचं बलिदान का असावं लागलं? मूळ साहित्य एका महत्त्वाच्या तत्वावर जोर देतं. पापाच्या क्षमेसाठी बलिदान आवश्यक आहे. पण कोणतंही बलिदान चालणार नाही. आता हा विचार खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, कुठल्याही कायद्याचं मोल ते मोडल्यावर लागणाऱ्या दंडावरून ठरतं, बरोबर? इथे मूळ आज्ञा आहे प्रेम, जे स्वतः देवाचं स्वरूप आहे. त्यामुळे कोणत्याही माणसाने किंवा देवदूताने दिलेल्या बलिदानाची किंमत ही आज्ञा मोडल्याच्या नुकसानीची भरपाई करू शकली नसती. सोप्या भाषेत सांगायचं तर देवाच्या दिव्य प्रेमाचा नियम मोडल्याची भरपाई करण्यासाठी तितकीच दिव्य किंमत मोजावी लागली. चला आता आपण या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी येऊया. पाहूया की हे एकच बलिदान कसं 2 वेगवेगळे मार्ग तयार करतं, जे अग्नीच्या बाप्तिस्म्याच्या दुहेरी स्वरूपाचं उत्तम उदाहरण आहे. इथेच खरा फरक स्पष्ट होतो. विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हीच आग शुद्ध करणारी ठरते, त्यांना त्यांच्या पापांपासून वेगळी करते. पण जे पश्चाताप करत नाहीत त्यांच्यासाठी मात्र हीच आग विनाशाचं कारण बनते. ती त्यांना त्यांच्या पापांसोबतच जाळून टाकते. एकच घटक, पण परिणाम पूर्णपणे भिन्न. हे अगदी सोनं तापवून शुद्ध करण्यासारखं आहे. मूळ साहित्य याच प्रतिमेचा वापर करतं. विश्वासणारे जे दुःख सहन करतात तोच त्यांचा अग्नीचा बाप्तिस्मा आहे. ही दुःखाची भट्टी त्यांच्यातील अशुद्धता जाळून टाकते आणि जे मौल्यवान आहे तेच मागे उरतं. याचा अर्थ विश्वासणाऱ्यांसाठी हा प्रवास फक्त क्षमा मिळवून थांबत नाही, तर तो एक बदलाचा प्रवास आहे. कष्टांमधून स्वतःला शुद्ध करण्याची एक प्रक्रिया. आणि हाच त्यांचा अग्नीच्या बाप्तिस्म्याचा खरा अनुभव आहे, जो एकदाच नाही तर सतत चालतो. पण या सगळ्याचा अंतिम हेतू काय? फक्त काही लोकांना वाचवणं? नाही. मूळ साहित्य सांगतं की हेतू यापेक्षा खूप मोठा, खूप भव्य आहे. विचार करा, अंतिम ध्येय आहे पापाला मुळापासून नष्ट करणं. एक अशी परिपूर्ण सृष्टी घडवणं जिथे स्वतंत्र इच्छाशक्ती आणि प्रेम एकत्र नांदतील. हे फक्त शिक्षा टाळण्याबद्दल नाही, तर एका नवीन आणि परिपूर्ण जगाच्या निर्मितीबद्दल आहे. म्हणूनच या परिपूर्ण सृष्टीमध्ये जे प्रेमाला नाकारून पापाचा मार्ग निवडतात त्यांना स्थान असू शकत नाही. त्यांचा विनाश हा त्या अंतिम ध्येयाचा एक आवश्यक भाग ठरतो. आणि हाच प्रश्न आपल्याला विचारात पाडतो. मूळ साहित्य या सगळ्याकडे फक्त शिक्षा आणि बक्षिसाची एक प्रणाली म्हणून पाहत नाही, तर संपूर्ण सृष्टीमध्ये प्रेमाला परिपूर्ण करण्याची एक अंतिम कथा म्हणून पाहते. तर प्रायश्चित्ताचा खरा उद्देश फक्त शिक्षा टाळणं आहे की प्रेम आणि स्वतंत्र इच्छाशक्तीला एका सर्वोच्च पातळीवर नेणं आहे?